4 ओव्हरची मॅच आहे. एका बाजूला आपण सलामीची जोडी पाहतोय. प्रफुल्ल पाटील ऑन स्ट्राईकला आहे तर दुसऱ्या बाजूला ऑन स्ट्राईक एंडला सूर्यकांत मोकल. गोलंदाज इथून दाखल होतील शैलेश घरत. गेम ऑनचा इशारा आहे. मेन पंच आपण पाहू शकता हेमंतजी कोळी तर दाखल झालेत. स्क्वेअर लेग पंच आकाश टकले. 4 ओव्हरची मॅच गेम ऑन. पहिला चेंडू पंचांच्या अगदी डाव्या बाजून टाकण्यासाठी शैलेश घरत अगदी खोलामध्ये टाकला होता. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. मिड ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी साठी पलटलेत आणि थोडीशी फेकी खराब झाल्या पण 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. सातत्यानं जर पाहायला गेला तर टेनिस विश्वामध्ये एकमेकाच्या विरुद्ध बऱ्याचशा मॅचेस खेळलेत. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये एकमेकाशी भिडलेत पण पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये एक वेगळा आनंद पाहायला मिळत असतो. आणि त्यामध्ये मागीलच हप्त्यामध्ये आर्यन चिर्ले संघ याच मैदानामध्ये चॅम्पियन ठरला होता. तोच विजयाचा गुलाल घेऊन पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालाय. समोर मात्र एक वेगळा संघ आहे. वेगळी स्पर्धा आहे. वेगळं आव्हान आहे. स्पर्धेचं नाव आहे मयूर स्मृती चषक 2022. यावेळचा चेंडू पंचांनी इशारा केला. डाव्या बाजूनं खरंतर चेंडू वळलाय आणि आव्हानतर स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. सातत्यानं या मैदानावरच्या बऱ्याचशा स्पर्धा पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करण्यात येत असतात. चांगली क्वालिटी आणि चांगली क्लिअरिटी आणि त्याच्या समेत डीजे स्पर्श पंकज याचं सुद्धा आपण कौतुक करूयात. यावेळचा चांगला फटका आहे. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या डोक्यावरून चेंडू सरळ जाईल. आजच्या दिवसातील पहिला षटकार येतोय प्रफुल्ल पाटील याच्या बॅटमधून. षटकार ठोकलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी प्रॉपर फटका पाहायला मिळाला आणि मिड ऑफ रिजनच्या डोक्यावरून पाठवून दिलं चेंडूला. षटकारच्या सहाय्याने तब्बल 9 धावा धावपटल्या लागल्या गेल्यात. यावेळीचा तिसरा चेंडू होता. लेटकट करण्याचा प्रयत्न. हा चांगला फटका पाहायला मिळतो. थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. टिप पॉइंट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता जिथं 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन आणि 2 धावीनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या. जय हनुमान रांजणपाडा प्रथमतः नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना बिनबाद 11 या धावसंख्येवर. नॉनस्ट्राईक एंडला पण सूर्यकांत मोकल याला पाहतोय. शैलेश घरत इथून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळचा तेज तर्रार चेंडू वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षक आपण पाहू शकताय निर्दोष घरत. कित्येक वर्ष चिरले टेनिस क्रिकेट मध्ये या नावाचा दबदबा अजून राहिलाय. या खेळाडूंना बऱ्याचशा स्पर्धा गाजून सोडल्यात. एक चाणाक्ष बुद्धिमान खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि तो मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. यावेळचा चेंडू अगदी खालीच राहिलाय. बॅटची बॉटम टॉय घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इथून एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातील त्या म्हणजे 12 धावा. या षटकातील आणखीन एक शेवटचा चेंडू बाकी आहे. एक षटकार आला या ओव्हरमध्ये. आता ऑनस्ट्राईकला आपण सूर्यकांत मोकल याला पाहू शकताय. चेअरमन रांजणपाडा संघाचा द वॉल आपण म्हणू शकतो. पाठीचा कणा. सीएम कित्येक वर्ष या खेळाडूंना रांजणपाडा क्रिकेटचं पर्व गाजवलाय तो खेळाडू समोर आहे. त्याच्या समोर हा तेज तर्रार चेंडू अगदी वेगवान फेकला होता. यष्टीरक्षक सुद्धा गॅदर करू शकले नाहीत आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा येतोय. 22 स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. पहिल्या षटकात इथं खेळ समाप्त झालाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना जय हनुमान रांजणपाडा या संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 13 धावा. इथून पहिल्या षटकामध्ये 13 धावा दाखल झाल्यात. दुसरे षटक घेऊन गोलंदाज साईनाथ ठाकूर इथून दाखल होतील. आर्यन चिर्ले सुरुवातीला सांगितलं की आत्ता 3 ते 4 दिवसा अगोदर एक स्पर्धा त्यांनी गाजवली या मैदानामध्ये आणि चॅम्पियन ठरले होते आणि तोच मात्र विजयाची उमेद तोच विजयाचा गुलाल घेऊन पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. समोर मात्र एक वेगळं आव्हान आहे. जर्मन रांजणपाडा. साईनाथ ठाकूर इथून तैनात होईल गोलंदाजीसाठी. दुसरे षटक प्रगतीपथावर असेल. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्ची झाल्यात. हे षटक मात्र फार कमी धावांचं पाहायला मिळेल का. यावेळचा चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. गोलंदाजच्या आवाकाच्या बाहेर मात्र क्षेत्ररक्षक आले. थोडंसं कॉलिंग खराब पाहायला मिळते. इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या म्हणजे बिनबाद 15 धावा.
सातत्यानं चर्चा या स्पर्धेची नेहमीच पाहायला मिळत असते. गावदेवी गावठाण आयोजित दिवसा होणाऱ्या स्पर्धा असू दे, रजनी क्रिकेटची स्पर्धा असू दे किंवा रब्बर बॉलची स्पर्धा असू दे, या स्पर्धेचा बोलबाला नेहमी राहिला आहे. इथून या स्पर्धेमध्ये दुसरं षटक घेऊन आलेला हा साईनाथ. सूर्यकांत मोकल यावेळी प्रॉपर टायमिंग नव्हता, पण काय चांगला फटका आहे, फटक्यामध्ये दम होता आणि सूर्यकांत मोकलच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. या षटकाराच्या साहाय्यानं तब्बल 21 धावपट्ट्या लागल्या गेल्यात. सूर्यकांत मोकल जुनं ते सोनं सांगतोय सुरुवातीपासून माझ्यामध्ये धमक आहे. फुल टॉस चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गोलीच्या वेगानं वन बाउंड चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येईल. षटकारानंतर आलेला सूर्यकांत मोकलच्या बॅट मधून हा दमदार चौकार. पंचवीस धावा पहिल्या चेंडूमध्ये 2 आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडू चौकार पाहायला मिळाला आहे. सूर्यकांत मोकल काय चांगला फिटनेस पाहायला मिळतोय. वयवर्ष जर विचार केला तर 37 ते 38 वर्ष आहे, पण काय चांगला खेळतोय. यावेळीचा हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर पहा किती भन्नाट वेगाने स्टेटच्या हातामध्ये विसावलाय. चांगली लाईन लेन पाहिली. या अगोदरचे पाठीमागचे 2 चेंडूवर तब्बल 10 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर मात्र यावेळी अचूक लाईन पाहायला मिळाली, अचूक टप्पा पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावपट्टा धावा इथून मात्र स्थिर असतील. 25 धावा. या षटकातील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतिशय कौतुक करूयात आपण ह्या स्पर्धेचा. बरीचशी चर्चा स्पर्धेबद्दल रंगली आहे. बरेचसे संघ आज आपल्याला पाहायला मिळतील. दापोली एक मोठा संघ आज पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये सावरकार संघ पाहायला मिळणार आहे. भूमिका चिरले, विंधणे संघ असे दिग्गज संघ पाहायला मिळणार आहेत. यावेळचा चेंडू खरं तर गॅदर गोलंदाजाला करणं फार गरजेचं होतं. यष्टिरक्षकानं फार चांगली कामगिरी केली होती, पण त्यानंतर पंचांचा इशारा आमच्याकडे येईल. 1+2 अशा 3 धावा. अव्वांतर चेंडू फेकला होता आणि त्यानंतर मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू गेला होता. त्यानं डायरेक्ट थ्रो केला. तिथं गोलंदाज अवेलेबल नव्हते आणि त्यानंतर मात्र 2 धावा पलून काढल्या. तशा 3 धावा पाहायला मिळाल्या या चेंडूवर. 3 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील, त्या म्हणजे 28 धावा. स्ट्राईकला सूर्यकांत मोकल. यावेळचा तेज तरार चेंडू, चांगली लाईन, चांगली लेंथ हे तुम्हाला सातत्यानं करावं लागेल. एका दुसरा षटकार चौकार आल्यानंतर थोडासा दबाव प्रेशर क्रिएट होत असतो, पण त्यानंतर स्वतःला सावरायला लागतं आणि एक चांगली लाईन, चांगली लेन, एक अचूक टप्पा शोधावा लागतो गोलंदाजाला. ते करत असताना सध्या साईनाथ ठाकूर. या षटकातील शेवटचा चेंडू. आणखीन एक वेगवान चेंडू फेकायचा होता, पण इथून अतिरिक्त उंची गाठली या चेंडूनं. पंचांचा इशारा आलाय. इथून हाईट फॅक्टर चेक केली जाते आणि यस, दॅट इज अ नो बॉल. 1+1 अशा 2 धावा आणि इथून मात्र धावपट्टा धावा लागल्या जातील, त्या म्हणजे 30 धावा. या षटकामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत 2 खराब चेंडू फेकलेत साईनाथ ठाकूरनं. या षटकातील आणखीन एक शेवटचा चेंडू बाकी आहे. समोर प्रफुल्ल पाटील. चांगला फटका आहे डीप पॉइंटच्या वरतून. तिथं हारेश आहे, जज करतोय. अप्रतिम हा झेल आहे, पण हा फ्री हिटचा चेंडू. इथून जर पाहायला गेलात ना, सुंदररित्या झेल टिपला होता, पण 2 धावा कंप्लीट केल्यात. फ्री हिटचा चेंडू होता. इथून 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना जय हनुमान रांजणपाडाचा आपण स्कोअर पाहायला गेला तर धावपटणार धावा लागल्या गेल्यात बिनबाद 32 धावा. तिसरं षटक नवीन गोलंदाज आपला पाहायला मिळतो प्रशांत घरत इथून दाखल झालेत. आर्यन चिर्ले संघाचा एक चाणाक्ष खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्यानं एक मोठी स्पर्धा आपण केडी पाहत असतो, आर्यन प्रीमियर लीग, समीर शेठ पाटील यांच्या माध्यमातून. चांगला फटका आहे इथून सांगतोय सूर्यकांत मोकल. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि सूर्यकांत मोकलच्या बॅट मध्ये येतोय हा दुसरा षटकार.
पहिल्या चेंडूवर इथून षटकार ठोकलाय. प्रशांत घरत या गोलंदाजाचं स्वागत केले सूर्यकांत मोकलना आणि या षटकारच्या साह्यानं धावपटा धावा लागल्या जातील त्या म्हणजे 38 धावा, 38 रन्स. यावेळी बॅटची बॉटम टॉय, इथून धोका धोका, कारण थोडीसं पाहायला गेलं तर पुढे गेले होते पॉपिंग क्रीजच्या आणि धाव घेत असताना मात्र प्रफुल्ल पाटील हे होतील धावबाद. पहिला हादरा बसेल जय हनुमान रांजणपाडा या संघाला. ते प्रितेश पाटील दाखल झालेत. 38 या धावसंख्येवर पहिला हादरा बसला आहे रांजणपाडा संघाला. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. बॅटची वरची कडा, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहेत. इथून जज करण्याचा प्रयत्न करतात पण 2 धाबा कंप्लीट केल्यात. 2 धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 40 धाबा. अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यकांत मोकल हे खूप नाव चर्चेमध्ये राहिलंय रांजणपाडा संघासाठी. कित्येक दशक हा खेळाडू खेळलाय. त्या कालावधीमध्ये सुरुवातीला मी नेहमीच म्हणत असतो की सूर्यकांत मोकल ज्यावेळी फॉर्ममध्ये खेळायची त्यावेळी रांजणपाडा संघाचा गुरुनाथ हे सुद्धा नाव चर्चेमध्ये होतं. त्यावेळी एवढ्या मोठ्या स्पर्धा असत्या किंवा त्या स्पर्धेमध्ये बाईक असल्या तर या खेळाडूच्या घराच्या समोर बाईकचा शोरूम असता. एवढा मोठा चांगला खेळ त्याच्याकडे, चांगला क्लास आहे या खेळाडूकडे. समोरच्या दिशेने खेळून काढलाय जिथं क्षेत्ररक्षक आलेत. अलंकार घरात चेंडू अडवला जातो. इथून 2 धाबा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेनिशी धावपटा धावा लागल्या जातील त्या म्हणजे तब्बल 42 धावा, 42 रन्स. 42 धावा धावपटा लागल्या गेल्यात. प्रशांत घरात पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र स्वतःला सावरलाय. चांगली गोलंदाजी ते करतायत. कौतुक करूयात आपण गोलंदाजाचं. यावेळेला बॅटच्या अगदी खालच्या बाजूला चेंडू लागलाय. बॉटम हँडचा इथं वापर केलाय. स्वतः यष्टिरक्षक मात्र चेंडू गॅदर करतात. इथून आणखीन एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या जातील त्या म्हणजे 43 धावा. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. कमबॅक केले प्रशांतनं, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर असं वाटत होतं की मोठे फटके पाहायला मिळतील का, पण सुरुवातीलाच म्हणलं की आर्यन चिर्ली संघाचा एक चाणाक्ष खेळाडू मंडळाच्याकडे पाहिलं जात आहे. समोर प्रितेश पाटील आल्या आल्या मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वायडिश लॉंग ऑन मध्ये साईनाथ ठाकूर आहेत. चेंडू अडवला. इथून एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी पलटले. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले. पाहता पाहता तिसरी धाव इथे पाहायला मिळते आणि इथून मात्र चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट पाहू शकताय. इथून 4 धावा धावून काढल्यात. पाहायला गेलात तर एक रन शॉट म्हणजे 3च धावा मिळतील या चेंडूवर आणि 3 धावेनिशी धावपटा धावा लागल्या जातील त्या म्हणजे 46 धावा. इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर जय हनुमान रांजणपाडा प्रथमतः फलंदाजी करत असताना 1 बाद 46 धावा. नवीन षटक गोलंदाज अलंकार घरत दाखल होतील. आर्यन धावपटा धावा लागल्या गेल्यात 46 धावा, 46 रन्स, 46 धावा. वैयक्तिक जर विचार केला सूर्यकांत मोकल 12 चेंडूमध्ये 24 धावसंख्येवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला जे वन डाऊन आले होते प्रितेश त्यानं एका चेंडूमध्ये 3 धावा काढल्यात. चांगला खेळ पाहायला मिळतोय रांजणपाडा संघाचा सातत्यानं. यंदा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये टेनिस क्रिकेटचा सीझन हंगाम त्यांनी गाजवलाय. बऱ्याचशा स्पर्धा आपल्या नावावर केल्यात आणि आता मात्र पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेचं वेळ आता मात्र प्रत्येकाला लागलाय. मागील शनिवार रविवारी जर पाहिलं तर विंधण्याच्या मैदानामध्ये सुद्धा खूप मोठी स्पर्धा पाहायला मिळाली होती. आयकॉन आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर 2 गाव 1 ची संकल्पना. अलीकडच्या कालावधीमध्ये बऱ्याचशे असे फेरबदल क्रिकेटमध्ये होत गेलेत. ही स्पर्धा एक दिवशी जरी असली तरी आमचे झक्कास लस्सीचे प्रोप्रायटर आमचे अब्दुल चाचा आज मात्र हंगाम बदललाय. पावसाळीला सुरुवात झाली आहे आणि इथून मात्र चविष्ट आपल्याला सँडविच गरमागरम पाहायला मिळणार आहे. गोलंदाज अलंकार घरत शेवटचं षटक हाताळण्यासाठी तैनात झालाय. समोर मात्र सूर्यकांत मोकल जो 24 धावसंख्येवर खेळतोय.
हाफ ट्रॅकर चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न. इथून एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 47 धावा. आणखीन या षटकातील 5 चेंडूंचा सूर्यकांतच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले. 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला आहे. समोर आता प्रितेश पाटील आहे, राजनपाडा संघाचा एक यंगस्टर खेळाडू. हेलिकॉप्टर लुक कौतुक करूयात आपण या फटक्याचं सुद्धा. इथून एक धाव कंप्लीट केली जाते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय, आत्मविश्वास जास्त आहे. खरं तर बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे टेनिस क्रिकेट. आणि आता मात्र पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सुद्धा दादरपाड्याच्या मैदानामध्ये अफलातून फलंदाजी केली होती सूर्यकांत मोकलनं. धावसंख्या मात्र 48 वर. या षटकातील आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला फटका आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. फटक्याला ताकद मात्र कमी होती. झेल घेण्याचा प्रयत्न प्रशांत गर्ते यांचा होता. इथून एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत आणि पाहता पाहता या चेंडूवर 2 धावा कंप्लीट झालेत आणि 50 धावा जे हनुमान रांजणपाडा संघाच्या इथून कंप्लीट होतात. कौतुक करूयात. आणखीन या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून मात्र हा वेगवान ते सर्रार चेंडू फेकला होता गोलंदाजानं. फक्त फलंदाज त्या चेंडूकडे पाहतच बसले. अशा प्रकारचे वेगवान चेंडू सातत्यानं बरेचसे खेळाडू टाकत असतात. या षटकातील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपटा धावा लागले गेले 50 धावा. समोरच्या दिशेनं इथून सूर्यकांत मोकळ सांगतोय अजून माझ्याकडे ताकद आहे, धमक आहे. आणि इथून मात्र त्याच्या बॅट मधून हा 3रा षटकार. धावपटा लागले गेलेत. चांगले फटके पाहायला मिळतोय तो म्हणजे इथून मात्र बॅटची वरची कडा पाठीमागच्या दिशेनं थर्डमॅन रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता पण दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथून बाद झालेत. इथून पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथमतः नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना जय हनुमान रांजणपाडा संघाचा धावपटा धावा लागल्या गेल्यात 57 धावा. आणि इथून मात्र 58 धावांचं आव्हान असेल आर्यन चिर्ले संघासमोर. साठी मात्र गावदेवी गावठाण व सतीश मोती आयोजित मयूर स्मृती चषक 2022 या स्पर्धेमध्ये करण महेश मडवी यांचं इथं स्वागत यांचं सुद्धा इथं आगमन झालंय. आणि इथून मात्र ही स्पर्धा एन्जॉय करणारे आमचे जोमाधर्मा पाटील यांचं इथं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आर्यन चिर्ले संघाचे कर्णधार आमच्याशी संपर्क साधा आपण. 57 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि 58 धावाचं आव्हान आहे आर्यन चिर्ले संघासमोर. कंपल्सरी चेसिंग. नेहमीच जर पाहायला गेलं तर आर्यन चिर्ले हे नाव जेव्हा समोर येतं ना संयम तेव्हा एक पाठीमागं नाव सातत्यानं ऐकायला मिळत असतं. नाव आहे समीर शेठ पाटील. हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं जर विचार केला क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान राहिलं आहे. रायगड प्रीमियर लीग आपण पर्व 2 पाहिलेत. पहिल्या पर्वामध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिली होती. त्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा आपण त्यांच्या माध्यमातून बाईक पाहायला मिळाली होती. खूप मोठं सातत्यानं टेनिस क्रिकेटसाठी त्यांचं खूप मोठं योगदान पाहायला मिळत असतं. त्यानंतर या स्पर्धेसाठी सातत्यानं जर पाहायला गेलं तर आयकॉन ग्रुप असू दे, त्यानंतर गावदेवी गावठाणचे हितचिंतक आमचे अतिश मोकल यांचं इथं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. अक्षय मडवी यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. नेहमीच गावदेवी गावठाण या संघाच्या पाठीमागं बऱ्याचशा लोकांचा सातत्यानं आपल्याला हातभार पाहायला मिळत असतो. एका दुसरा खेळाडू जेव्हा शॉट पाहायला मिळत असतो तेव्हा मात्र अतिश मोकल नेहमीच गावदेवी गावठाण संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि सातत्यानं गावदेवी गावठाणचे हितचिंतक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उपदार शाल, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
57 धावा कंप्लीट झाल्यात आणि 58 धावांचं आव्हान आहे आणि 58 धावांचं आव्हान डोळ्यासमोर असताना सलामीची जोडी आर्यन चिर्ले संघाची आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अलंकार घरत तर दुसऱ्या बाजूला निर्दोष करत अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालाय. पाहायला गेलात तर बऱ्याचशा स्पर्धा या मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि त्यामधील एक टेनिस विश्वामधील गतवर्षामध्ये एका स्पर्धेची चर्चा फार संयम रंगली होती. 3 दिवसाची स्पर्धा होती आणि एन्जॉय स्पोर्ट चिर्ले या स्पर्धेचा बोलबाला नेहमी पाहायला मिळाला. तब्बल पहिल्यांदाच या मैदानामध्ये आपल्याला मिकी आणि माऊस पाहायला मिळाले होते. या मैदानामध्ये एन्जॉय स्पोर्टच्या माध्यमातून मोठमोठी स्पर्धा, त्यानंतर मागील रविवारी सुद्धा एन्जॉय स्पोर्ट मोठी भिंगार या जर संघाचे पाहायला गेले तर बरेचसे समर्थक, बरेचसे खेळाडू, मग त्यामध्ये आमचे वंश असतील, मंथन असेल, रोहित असेल आणि त्यानंतर एक मोठं नाव संगम शेटमाळी. सातत्यानं एन्जॉय स्पोर्ट चिर्लेचा दरारा नेहमी एक वेगळा पाहायला मिळाला आहे आणि यंदासुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चला, यानंतर मात्र सतीश स्मृती गावदेवी गावठाण विपक्ष हितांश 11 बोरकार. चला, हितांश 11 बोरकार संघाच्या संघनायकाला इथून विनंती असेल आपण आमच्याशी लगेच संपर्क साधा. 58 धावांचं टार्गेट. इथून मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकूया. सातत्याने आमच्या सोबत असणारी संयमजी घरत, मॅन फ्रॉम दाटीजुई. धन्यवाद विपुलजी पाटील सर. मागील सत्रामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात. आपण स्पर्धा पाहताय गावदेवी गावठाण व सतीश स्मृती आयोजित मयूर स्मृती चषक 2022 आणि आजच्या दिवसातील पहिला सामना आर्यन चिर्ले विपक्ष जय हनुमान रांजणपाडा. टॉस जिंकला आर्यन चिर्ले संघानं. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. 24 बॉलमध्ये काढले रांजणपाडानं 57 धावा आणि 58 धावसंख्येचं आव्हान उभं केलंय टीम रांजणपाडा संघानं टीम आर्यन चिर्ले संघासमोर. इथे बॅटिंग करण्यासाठी आलाय सलामीला निर्दोष घरत, ज्या खेळाडूची सातत्यानं चर्चा या उरण तालुक्यामध्ये अनेक वर्ष पाहायला मिळाले. असा दर्जेदार गुणवान खेळाडू. पहिलाच बॉल, परंतु पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय निर्दोषचं गोलंदाज प्रणिल पाटीलला तुम्ही पाहताय. नक्कीच विपुलजी यांनी उल्लेख केला सूर्यकांतच्या खेळीचा. मागील 10-15 वर्ष अगोदर तुम्ही गेलात तर या खेळाडूचा डंका अनेक वर्ष वाचताना पाहायला मिळालाय. परंतु तेवढीच दादागिरी टेनिस क्रिकेट असू दे किंवा पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये निर्दोष गरजची सुद्धा राहिले आणि तर निर्दोष पुन्हा एकदा. परंतु आता मात्र 2 बॉल संलग्न बीट झालाय. थोडासा प्रेशर आहे निर्दोषवरती. नॉन स्ट्रायकिंगकडे तुम्ही अलंकार गरजला पाहताय. टार्गेट आहे 58चं येणाऱ्या 24 बॉलमध्ये. त्यामध्ये 2 बॉल आले डॉट आता बनवायचे आहेत. 22 बॉलला 58. इथून जास्त वेळ निर्दोषला डॉट बॉल खेळणं घातक राहील टीम आर्यन चिर्ले संघासाठी. तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज प्रणिलचं कौतुक करूया. 2 बॉल त्यानं चांगले फेकले आणि त्यानंतर तिसरा बॉल फेकत असताना थोडासा रनअप मध्ये फ्लंबल. अस्किंग रन रेट तुम्हाला पाहायला गेला तर 15.82च्या सरासरीनं. दरम्यान पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉल. याच दरम्यान आगमन झालंय संस्कार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिनजी मडवी साहेबांचे इथं शुभ आगमन होताना पाहायला मिळतंय. आपलं हार्दिक स्वागत आहे या साहेब आपण व्यासपीठावरती. परंतु आतापर्यंत विकेट किपर आणि गोलंदाजाचाच खेळ सुरू आहे. निर्दोषच्या बॅटला अद्यापही बॉल स्पर्श झाला नाहीये. 3 बॉल संलग्न डॉट आलेत. ओव्हर द विकेटनं प्रणिल पाटील पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र बॉल बॅटवरती आलाय. मिड विकेटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. जर बॉल सापडला नाहीये तर 4 धावाच फक्त तुम्ही पळून पूर्ण करू शकता. हा नियम आहे या स्पर्धेचा. बॉल सापडला, क्षेत्ररक्षक प्रफुल्ल होतं त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट केल्या आणि आता मात्र धावांचा अकाउंट ओपन झालाय टीम आर्यन चिर्ले संघासमोर. तब्बल 4 बॉलची प्रतीक्षा करावी लागली निर्दोषला. इथे आता निर्दोषला मोठे फटके सुद्धा खेळावे लागतील कारण टार्गेट फार मोठं आहे. 58चं टार्गेट. शॉट ऑन पूल. आडव्या बॅटना फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी मिळणार नाहीये. अवघी 1च धाव. कौतुक करूया आपण प्रणिल पाटीलच्या गोलंदाजीचं. जेव्हा पावसाळी रबर बॉल सुनीलजी तुम्ही स्पर्धा खेळत असताना तेव्हा बॅटिंगचा दबदबा अनेक फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये दाखवलाय. परंतु इथे गोलंदाजी कशी असावी, अचूक टप्पा कसा असावा हे दाखवत असताना प्रणिल पाटील. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि तो बॉल इथे डॉट काढलाय. षटक क्रमांक 1 राहिलाय जय हनुमान रांजणपाडा टीमच्या नावावरती. धावा आल्या अवघ्या 3. विकेट्स आली नाहीये परंतु आता प्रेशर पूर्णपणे निर्दोष घरत आणि अलंकार वरती आहे. आर्यन चिर्ले संघाला बनवायचे आहेत
18 बॉलमध्ये 55 धावा. दिवसातील दुसरा सामना आहे. सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल हितांश 11 बोरखार टीम. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया लगेच या. ऑफिशियला लास्ट कॉल, कारण पहिलं सत्र संपले आणि दुसरं सत्र आपण एन्जॉय करताय आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती राहील, दोन्ही संघाचे कर्णधार या. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि हलक्या हलक्या पुन्हा एकदा सरी पावसाच्या बरसत असताना मैदानामध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय नवीन गोलंदाज प्रितेश पाटील. आता ही ओव्हर मोठी बनवायची आर्यन चिर्ले संघाला, कारण 18 बॉलला तब्बल 55 धावेचं इथं टार्गेट राहिलंय. निर्दोषसाठी पहिला बॉल, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, अपेक्षेपेक्षा कमी राहिला हा बॉल. सुनीलजी पहा किती चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज. अचूक टप्पा, वेग कमी आहे त्यांच्याकडे, परंतु जो टप्पा पकडलाय ना त्या टप्प्यावरती निर्दोष गरजला मोठा फटका मारू देत नाहीये. हे कौशल्य राहिलंय जय हनुमान रांजणपाडा टीमचं. दोन्ही गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु प्रितेशचा पुढचा बॉल आता मात्र कलात्मकता सिद्ध केली. अप्रतिम स्ट्रोक. जास्त वेळ शांत बसून इथे चालणार नाहीये. याचं उत्तर देत असताना निर्दोष न ठोकलाय हा पहिला षटकार. बिनबाद 9. एक षटकार आला, परंतु तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक आणि सांगितलं बॅट्समनला देखेच जरा किसमे कितना है दम. मागील बॉलवरती षटकार आणि तदनंतर डॉट बॉल. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेस. एकीकडे हितांश 11 बोरखार, सतीश स्मृती गावदेवी गावठाण टीम. कॅप्टन्स प्रभाकरजी टकले साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. आपण या करण मडवी आपण टॉस करतोय दुसऱ्या मॅचचा. दोन्ही टीम्स फार उत्तम फॉर्म मध्ये असणार हे दोन्ही संघ. एकीकडे रायगडचं नाव मोठं करणारा, एकीकडे स्टार खेळाडू याच गावठाण गावचा करण मडवी, तर एकीकडे ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या संघानं मागील अनेक 2-3 वर्षामध्ये पुन्हा एकदा हुकूमत दाखवायला सुरुवात केली असा बोरखार संघ आहे. टॉस जिंकलाय टीम बोरखार टीमनं. या मॅच नंतर जो काही निर्णय असेल बोरखार टीम लगेच स्वीकारून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये भाग मिल्खा भाग सुरू आहे. लेगबाईचा इशारा आलाय, पंचांचा धाबा मिळाला 2 आणि या 2 धाब्याने संघाचं टोटल जाऊन पोहोचलंय बिनबाद 11वर. 11 धावा धाव फळकावरती लागल्या गेल्यात. 13 बॉलमध्ये आता तब्बल 47 धावेचं आव्हान फार मोठं होत चाललंय. टार्गेट थोडंसं कठीण होताना पाहायला मिळतंय, परंतु इथे पहा हे एका हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न, जणू काही बॅडमिंटन आपण खेळत असतो ना तशाच पद्धतीनं वापर केला होता, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. फार अतिरिक्त ऑफ एसटीच्या बाहेर जाणारा हा बॉल. निर्दोषकडे क्षमता आहे, मॅच कधी सामना फिरवण्याची ताकद या खेळाडूजवळ आहे, परंतु आतापर्यंत तो निर्दोष थोडासा शांत पाहायला मिळाला आहे. यावेळी हाफ ट्रॅकर बॉल, गती थोडीशी बॉल मधली काढून घेतली आणि बॉल आलाय डॉट. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या बाहेर. 12 बॉलमध्ये धावा काढल्यात अवघ्या 12 धावा. आतापर्यंत निर्दोष गरजच्या खेळीचा विचार केला तर सुनीलजी 12 बॉलपैकी 11 बॉल वैयक्तिक निर्दोष खेळलेत. त्यामध्ये आहे तब्बल 8 बॉल डॉट सुद्धा आलेत. कौतुक करूया आपण गोलंदाजी करणाऱ्या जय हनुमान रांजणपाडा टीमच्या प्रणीलचं, आणि तेवढंच कौतुक झालं पाहिजे प्रितेश पाटील या गोलंदाजाचं, ज्यानं दावा खर्च केल्या 9. त्यामध्ये एक विकेट सुद्धा त्याला मिळाली. परेश पाटील असं विकेट सध्यापी नाहीये. यस, आदरणीय सन्माननीय संस्कार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिनजी मडवी साहेबांचे इथे आगमन झालंय. यस, याच मागील रविवारी विचार केला तर संस्कार एंटरप्राइजेस पारगाव या संघानं प्रथम क्रमांक पटकावला होता आणि त्या संघाचे पुरस्कर्ते होते सचिनजी मडवी साहेब. यांचं आगमन झालंय. वेलकम.
त्यावेळीचा बॉल टॅप केलाय, बॉलला एक धाव इथे पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी निर्दोष परतलेत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. थ्रो आणि इथे थ्रो सुद्धा तेवढाच चांगला फेकत असताना धाव संख्या झाले बिनबाद 14. 13 बॉलचा खेळ संपलाय आणि धावा लागल्यात 14. परेश पाटील गोलंदाजी करतोय. हा डावकऱ्याचा वेगवान गोलंदाज तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, परंतु दिशा खराब आहे आणि एक एक्स्ट्रा बॉल फेकत असताना परेश पाटील. मागील दोन्ही बॉलर्सनं पाहायला गेलं तर फार कंजूसभरी गोलंदाजी केली आहे. इथे परेश पाटीलला सुद्धा तेच करायचं आहे, प्रेशर वाढवायचं आहे, दबाव वाढवावा लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकाल तर सामना जय हनुमान रांजणपाडा संघाच्या बाजूने येऊ शकतोय, परंतु इथे मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आर्यन चिर्ले संघाला बॅटची एज, हा पहिला धक्का बसेल. आर्यन चिर्ले संघाला अलंकार होत आहेत झेलबाद. नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरात, परंतु आता पूर्णपणे यस प्रशांत मैदानामध्ये आले आणि लगेच धून डीजे पंकजच्या माध्यमातून फार प्रसिद्ध झाला होता सिनेमा. सैराट आणि परशाची भूमिका आता इथे प्रसिद्ध व्हायचं आहे प्रशांतला. राहिले 10 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 43 धावा बनवायच्या आहेत, परंतु गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली आहे. मयूर स्मृती चषकाचा थरार सुरू आहे आणि बॉलिंग मार्क वरती तेच थरार. प्रितेश विकेट येईल काय? यावेळी क्षेत्ररक्षक थोडेसे चाच पडतायत. कॉलिंग चुकीचं राहिलं, ताळमेळ नव्हतं आणि तदनंतर झेल झालाय ड्रॉप. इथे कंप्लीट केले एक धाव. धाव संख्या झाली 16, एक बाद 16. आता जय हनुमान रांजणपाडा संघाला ठाऊक आहे सामना सोपा झालाय, कारण इथे मोठे फटके येत नाहीयेत. दबाव आहे आर्यन चिर्ले संघावरती. निर्दोष गरजनं बरेचसे डॉट बॉल खेळले, परंतु आता प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं आहे निर्दोषला. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका ठोकावा लागेल, अन्यथा टार्गेट फार कठीण होईल. हाफ ट्रॅकर बॉल, स्विंग अँड मिस, डॉट बॉलचा इशारा. अंपायरचा आणखीन एक डॉट बॉल. तब्बल 9वा चेंडू निर्धाव आलाय. 9 चेंडू आतापर्यंत निर्दोष डॉट खेळलाय. समीकरण 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 42 धावा. यावेळी शॉर्टम पूल आपल्या मनगटातली ताकद दाखवत असताना हाफ ट्रॅकर बॉल त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर स्मृती चषकामध्ये आलाय निर्दोषच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. सातला बनवायचे होते 36, इथे एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा पूर्ण. शेवटचा षटक असेल आणि आता इथे जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 34 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे आता 6ही बॉलवरती 6 षटकार ठोकायचे आहेत. फार कठीण आहे आता आर्यन चिर्ले संघासाठी. घरच्या मैदानामध्ये खेळत आहेत. अनेक सारे घरच्या मैदानामध्ये प्रेक्षक सुद्धा मॅच पाहण्यासाठी आले होते, परंतु गोलंदाजांनी थोडीशी निराशा केली, दबदबा दाखवला. फलंदाजीमध्ये सूर्यकांत लेजंड क्रिकेटर का ओळखलं जातं याचं उत्तम उदाहरण. अनेक वर्ष रांजणपाडा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नाव वादरानं घेतलं जात आहे. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा सूर्यकांतनं अक्षरशः गाजवल्यात आपल्या फलंदाजीच्या जोरावरती, आणि आज तो सूर्यकांत पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आणि विपुल यांनी सांगितलं की फॉर्म इज टेम्पररी बट टॅलेंट इज परमनंट. आणि आपण असं सुद्धा म्हणूया सुनीलजी की एक्सपिरियन्स इज टेम्पररी बट टॅलेंट इज परमनंट. अनुभव फार आहे, परंतु जो टॅलेंट आहे ना तो अद्यापही जसाचा तसा पाहायला मिळाला सूर्यकांतच्या फलंदाजीमधून. गोलंदाजी करण्यासाठी आणखीन एक यंग पाहायला गेला तर लेजंड क्रिकेटर येतोय, शेखर येत आहेत. त्या खेळाडूनं सुद्धा रांजणपाडा टीमसाठी अनेक चांगलं योगदान दिलंय. मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूनं सुद्धा गोलंदाजी असेल फलंदाजीच्या जोरावरती जिंकवल्यात. इथे पहिलाच बॉल यॉर्कर फेकलाय. 6ला बनवायच्या होत्या 34, इथे आल्या 2 धावा आणि इथे आता 5 बॉल 32 धावा. जो प्रेक्षकांना सामना हवा होता ना तो पाहायला मिळाला नाहीये. निर्दोषनं नक्कीच 2 षटकार ठोकले, परंतु त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या, कारण जेव्हा मोठा खेळाडू उतरत असतो त्याचे फॅन्स असतात, त्यांना फार अपेक्षा असतात की हा सामना निर्दोष चांगला खेळेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. स्लोअर पद्धतीनं हा बॉल फेकला. गोलंदाजानं चाणक्षपणे हा चेंडू फेकला होता. मागील बॉलवरती यॉर्कर चेंडू फेकला.
तेव्हा स्पीड थोडासा जास्त होता आणि तदनंतर स्लोअर बॉल. आतापर्यंत 2 बॉल फेकलेत. फार चांगली गोलंदाजी सुरू आहे. 4 बॉलला बनवायचे तर आता 32 धावा. यॉर्कर पद्धतीचा बॉल, परंतु हा फटका सर्व प्रेक्षकांना आवडलाय. फक्त फ्लिक केलाय आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रशांतच्या बॅट मधून आलाय हा षटकार. रिप्ले मध्ये हा फटका पहा, किती चांगलं दृश्य. पेटीसी लाईव्हच्या माध्यमातून परफेक्ट बॉल वरती नजर होती कॅमेरामॅनची आणि परफेक्ट बॉल सुद्धा टिपला गेला. नेक्स्ट बॉल. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलाय. इथे रनआउटची संधी आहे परंतु नाहीये. बाईचा इशारा आला अंपायरचा. इथे एक धाव कंप्लीट. 2 बॉलचा शेवटचा खेळ असेल आणि 2 बॉलमध्ये 25 धावा. आता किती मार्जिन हा सामना हरेल टीम आर्यन चिर्ले संघ. फटका फार चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात परेश पाटील. मिळेल अवघी 1च धाव. चला नेक्स्ट मॅच लगेच रेडी राहा. टीम हितांश 11 बोरखार आणि त्यांच्या विरुद्ध आहे गावदेवी गावठाण सतीश स्मृती हा संघ. फार मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल, कारण एकीकडे करण मडवी, दुसरीकडे तुम्हाला शुभम डाकी असे व्यावसायिक खेळाडू तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. त्यावेळीचा बॉल फटका फसलाय परंतु हा सामना इथे जिंकला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम जय हनुमान रांजणपाडा संघ अँड हार्ड लक टीम आर्यन चिर्ले संघ. हा सामना तब्बल 23 धावेनं गमवावा लागला परंतु काही हरकत नाही. येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच. यस रांजणपाडा टीम आपण कुठेही जायचं नाहीये. या मॅच नंतर लगेच सामना खेळवला जाईल. 17 बॉल मध्ये ठोकल्या 34 धावा असा सूर्यकांत ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आय रिक्वेस्ट सूर्यकांत कम ऑन इन द स्टेज अँड कम ऑन इन द स्टेज अँड कनेक्ट युअर ट्रॉफी. त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार. 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना सूर्यकांतनं फार प्रभावित केलं आज. बॅटिंग करत असताना त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा हिरो. क्रीडा रसिकांसाठी खुश खबर आले. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा येणाऱ्या रविवारी 31 तारखेला पावसाळी रबर बॉल क्रिकेट कंठवली गावामध्ये स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेमध्ये प्रवेश फी आहे 4,500 रुपये. प्रथम पारितोषिक आहे 20,000. द्वितीय